गुड मॉर्निंग। तर आज आहे 13 जानेवारी आणि आज आहे भोगी। तर भोगीच्या दिवशी आपण विविध भाज्या ज्या असतात 12 प्रकारच्या भाज्या, तर त्या भाज्या एकत्र करून आपण मिक्स भाजी बनवत असतो। तर ही भाजी जी आहे ती खरंच आरोग्यासाठी खूपच फलदायी असते। तर न खाई भोगी तो सदा रोगी अशी एक म्हण आहे। तर गावाकडे कायमच असं बोलतात, त्यामुळे ही भाजी भोगीला बनवायचीच असते। तर यासाठी आपण जो मसाला आहे तो काढून घेतलेला होता। तर भाजून घेतला होता कांदा, त्याच्यानंतर हरभऱ्याची डाळ वगैरे आणि कांदा टोमॅटो सुक्या भाजीसाठी घेतलेला होता। तर अशा पद्धतीने मी कढईमध्ये गरम मसाला, मटन मसाला, त्याच्यानंतर कांदा लसूण मसाला, कोथिंबीर वगैरे सर्व टाकून घेतलेलं होतं। आणि मग आपण याच्यामध्ये जो हरभऱ्याची डाळ, त्याच्यानंतर कांदे आणि हे भाजून घेतलेलं होतं, तर तो मसाला पण आपण याच्यामध्ये परतून घेणार आहोत। तर गावाकडे ना याची रस्सा भाजी बनवली जाते आणि आम्ही इकडे अंबरनाथला राहतो, तर इकडे बरेचसे लोक मी बघितले की याची सुक्की पण भाजी बनवतात। तर म्हटलं चला यावर्षी आपण दोन्ही पण भाज्या बनवूयात, एक सुक्की आणि एक रस्सा भाजी। तर एक रस्सा भाजी जी आहे ती काळ्या मसाल्याची भाजी आमच्या गावी अशीच बनवतात। तर पूर्ण खोबरं वगैरे घालून ही भाजी बनवली जाते। जशी आपण काळ्या मसाल्याच्या भाज्या बनवतात त्याच पद्धतीने आपण ही मिक्स भाजी पण बनवतो। पण आज भोगीच्या दिवशी याची जी टेस्ट आहे ना ती खरंच खूप छान लागते। तर याच्यामध्ये बघा आपण खूप प्रकारच्या भाज्या घेतलेल्या आहेत, म्हणजे जवळजवळ 12 प्रकारच्या ह्या भाज्या आहेत। आणि म्हणजे भोगी हा सण जो आहे ना तो हेमंत ऋतूमध्ये येतो। तर या दिवसांमध्ये धनधान्य बहरलेलं असतं, तर आहारामध्ये सर्व हे व्यवस्थित गेलं पाहिजे। तर त्यासाठी खरं तर हा भोगी सेलिब्रेट केले जातं। आणि भोगी हे जे सेलिब्रेशन आहे हे वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने केले जातं। म्हणजेच तामिळनाडूमध्ये याला पोंगल, त्याच्यानंतर पंजाबमध्ये लोहरी, राजस्थानमध्ये उत्तरावण असे म्हटले जाते। तर बघा अशा पद्धतीने वेगवेगळ्या राज्यांमध्ये हे सेलिब्रेट केले जातं। तर मी पण माझी भाजी अशा पद्धतीने टाकून घेतलेली आहे, सर्व परतून घेतलं आणि नंतर पाणी ऍड केलेलं आहे। तर सुक्या भाजीसाठी मी घेतलं होतं टोमॅटो आणि कांदा आणि तेच परतून घेतलेला आहे। तर हा मसाला जो होता तो काळ्या मसाल्याच्या भाजीचा होता आणि मी सुक्या भाजीसाठी जो टोमॅटो आणि हे परतून घेतलेला आहे तर तो आपण तव्यावरती या सर्व भाज्या आहेत त्याच्यामध्ये ऍड करणार आहोत। आणि फक्त तेलामध्येच ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे, याच्यामध्ये अजिबात पाणी ऍड करायचं नाही। फक्त कांदा लसूण मसाला आणि थोडासा गरम मसाला टाकून आपण ही भाजी सुक्की भाजी बनवून घेणार आहोत। तर ही पण भाजी खरंच खूप सुंदर झाली होती आणि रस्सा भाजी पण खूपच छान झाली होती। तर तुमच्याकडे भोगीच्या दिवशी कशा पद्धतीची भाजी बनवतात मला नक्की कमेंट करून सांगा। तर बघा सुक्की भाजी आपली बनवून झालेली आहे आणि रस्सा भाजी पण मस्त थोडंसं कमी गॅसवरच शिजून घ्यायची। आणि नंतर आपण जो करणार आहोत तर त्या तिळाच्या भाकरी करणार होते। तर हे बघा मी तिळाची भाकरी बनवून घेते। तर ज्या भाकरी आहेत त्या पण आपण दोन पद्धतीने भाजू शकतो, एक डायरेक्ट आपण तव्यावरती पण भाजतो आणि गॅसवरती पण भाजता येते। तर तिळाच्या भाकरी ज्या आहेत तीळ आणि गुळ याचं खरंच खूप महत्त्व आहे। तर याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण होते आणि त्यामुळे आपण हे थंडीच्या दिवसांमध्ये खाल्लेलं खूपच चांगलं असतं। तर म्हणूनच या भोगीच्या दिवशी आपण जी मिक्स भाजी बनवतो आणि या तिळाच्या भाकरी बनवतो तर याचं आज विशेष महत्त्व असतं। तर अशा पद्धतीने मी भाकरी पण बनवून घेतलेल्या होत्या। तर भोगीच्या दिवशी ना अशी पण एक प्रथा आहे की भोगीचा जो नैवेद्य आहे तो एका तरी सुवासिनीच्या घरी आपण नेऊन द्यायचा असतो किंवा आपल्या घरी कुणाला तरी जेवायला बोलवायचं असतं। तर अशा पद्धतीने हा भोगीचा नैवेद्य म्हणजे भोगी सेलिब्रेट करायची असते। तर बघा मस्त भाकरी वगैरे बनवून घेतलेल्या आहेत, त्याच्यासोबत मस्त पातीचा कांदा घ्यायचा, त्याच्यानंतर मुळा, गाजर। तर ह्या हेमंत ऋतूमध्ये ना जवळजवळ सर्वच भाज्या खूपच छान येतात आणि स्वस्त असतात। तर पुरेपूर फायदा घ्यायचा आरोग्यासाठी, मस्त सर्व भाज्या वगैरे खाऊन घ्यायच्या आणि आरोग्य मस्त छान बनवायचं। तर अशा पद्धतीने माझ्या भाकरी पण तयार झालेल्या आहेत। तुम्ही भोगीसाठी काय बनवलं होतं मला नक्की कमेंट करून सांगा। आणि हे बघा ही जी भाकरी आहे ती मी डायरेक्ट गॅसवरती भाजून घेतली होती आणि गॅसवरती भाजली तरी पण ती खूपच छान फुगते। पण चुलीवरच्या ज्या भाकरी आहेत
त्याची टेस्ट जी असते ती गॅसवरच्या भाकरींना काही येत नाही। त्याच्यामुळे गावी ज्या भाकरी बनतात ना त्याची खरंच खूपच छान टेस्ट असते। तर बघा माझं सर्व स्वयंपाक वगैरे झाला होता आणि म्हणलं चला आपण स्वतः तर कुठेच व्हिडिओमध्ये दिसलो नाहीये, तर असाच अवतार होता आणि नंतर किचन आवरायचं होतं, तर म्हटलं चला थोडी स्वतःची पण एक क्लिप ऍड करावी। आणि नंतर मग आम्ही केलं होतं नैवेद्य दाखवलं देवाला आणि जेवण केलं होतं। तर खरंच खूप छान भाजी झालेली होती। तर हे बघा संक्रांतीच्या दिवशी देवाला ओसायला जातात, तर त्यामध्ये मग गाजर, भुईमुगाच्या शेंगा, हरभरे, त्याच्यानंतर ऊस वगैरे सर्व टाकतात आणि ते देवाला वाहतात। तर अशी परंपरा आहे आणि मग मी पण त्याची तयारी करून घेतली होती। नंतर जेवण वगैरे केलं आणि मग दुसऱ्या दिवशीची पण तयारी केली। तर तुम्ही कशी भोगी सेलिब्रेट केली नक्की मला कमेंट करून सांगा। चॅनलवरती नवीन असाल तर पटापट चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।